नाशिक जळगाव बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश, 10 ठिकाणी मात्र महायुतीनं बंडखोरी शमवली, बंडखोरांवर कारवाईचा इशारा। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध, पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहिल्यानगरची जागा बिनविरोध, महाविकास आघाडीवर मात्र नामुष्की, 8 उमेदवारांची माघार। महायुतीत नाशिक विधान परिषदेचा तिढा कायम, उद्या गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंतांची एकत्रित बैठक, उर्वरित अर्जांवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार, निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा अट्टहास, संजय राऊतांचा हल्लाबोल। नाशिकमध्ये भाजप बंडखोर गोकुळ गीतेंचा अर्ज कायम, शिंदेंचे उमेदवार नरेंद्र दराडेंविरोधात गोकुळ गीतेंची लढत होणार, तर जळगावात शिंदेंच्या बंडखोर रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजनांसोबत होणार। कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ मानेंची माघार, मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंचे उमेदवार फोडला, बाळ मानेंच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे बिनविरोध, बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी। मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती, केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी, यंदा मान्सून 3 दिवस उशिराने महाराष्ट्रात, 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार। मुंबईच्या दहिसरमध्ये बसची रिक्षाला जोरदार धडक, दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अपघात, पोलिसांकडून पुढील तपास सुरू।